हनुमान आणि संजीवनी बुटी. रावणाने सीता मातेचं अपहरण केलं होतं म्हणून श्रीरामांनी तिची सुटका करण्यासाठी लंकेवर हल्ला केला. आपला हा अयोध्येचा राजा श्रीराम आणि त्यांचे लहान भाऊ लक्ष्मण हे रावणाशी युद्ध करत होते. लक्ष्मण युद्धात गंभीर जखमी झाले. रावणाच्या पुत्राने त्यांना शस्त्राने जखमी केलं होतं आणि ते बेशुद्ध पडले होते. श्रीरामांना खूप दुःख झालं, कारण त्यांचा प्रिय बंधू लक्ष्मण जीवघेण्या अवस्थेत होते. त्यानंतर वैद्य सुषेण आले आणि त्यांनी सांगितलं, लक्ष्मणांचा प्राण वाचवायचा असेल तर हिमालय पर्वतावरून संजीवनी बुटी आणावी लागेल. त्यानंतर श्रीरामांनी हनुमानांना संजीवनी बुटी आणण्याची विनंती केली. हनुमान खूप शक्तिशाली आणि वेगवान होते. त्यांनी लगेच आपलं शरीर मोठं केलं आणि एका उडीत हिमालयाच्या दिशेने झेप घेतली. पर्वतावर पोचल्यावर हनुमानांनी पाहिलं की तिथे खूप सारी औषधी वनस्पती होती, पण त्यांना संजीवनी बुटी ओळखता आली नाही. म्हणून त्यांनी संपूर्ण पर्वतच उचलला आणि ते परत युद्धभूमीकडे उडाले. जसे हनुमान पर्वत घेऊन परत आले, वैद्य सुषेणांनी संजीवनी बुटी लक्ष्मणांवरती वापरली आणि काही क्षणातच लक्ष्मण शुद्धीवर आले. श्रीरामांना खूप आनंद झाला आणि सर्व योद्धे हनुमानांचं कौतुक करू लागले. या गोष्टीतून मुलांनो आपल्याला शिकायला मिळतं की आपत्ती कितीही मोठी असली तरी धीर, शौर्य आणि निस्वार्थीपणामुळे आपण कोणतीही कठीण परिस्थिती पार करू शकतो. हनुमानांसारखी धाडसाची आणि निस्वार्थी सेवा आपल्याला नेहमीच प्रेरित करते. धन्यवाद.